न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। राज्य सरकारला हायकोर्टाचा दणका। 2019 ते 2020 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षेत टीईटी झालेल्या गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर 2022च्या शिक्षक भरतीतील 7,000हून अधिक उमेदवारांची अडवणूक करणाऱ्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने मोठा दणका दिलाय। चारित्र्य प्रमाणपत्राच्या अटीवरून उमेदवारांचा नोकरीचा मार्ग रोखू नका। संभाजीनगर खंडपीठाच्या गेल्या वर्षीच्या आदेशाला अनुसरून त्यांना तातडीनं कायमस्वरूपी नोकरी द्या, असा आदेश न्यायालयाने सरकारला दिले। 2019 ते 2020 मध्ये टीईटी परीक्षेत गैरप्रकार झाला, त्या पार्श्वभूमीत शिक्षक भरतीतील अनेकांना उमेदवारांना नोकरीत रुजू होण्याआधी पोलीस ठाण्यातून चारित्र्य प्रमाणपत्र आणण्यासाठी अट घालण्यात आली। त्या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी परिपत्रक काढले। त्या पाठोपाठ पुणे येथील शिक्षक आयुक्तांनी परिपत्रक काढून मार्गदर्शक सूचना जारी केल्या। आयुक्तांच्या त्या परिपत्रकामुळे राज्यभरातील 7,000हून अधिक उमेदवार शिक्षक भरतीतून थेट बाहेर फेकले गेले। चारित्र्य प्रमाणपत्राच्या अटीवरून उमेदवारांची नोकरी रोखू नका, त्यांना तातडीनं शिक्षक म्हणून कायमस्वरूपी सेवेत घ्या, असे आदेश खंडपीठाने दिले। नोकरीवर गदा आल्याने पुणे शिक्षण विभाग आयुक्तांच्या परिपत्रकाविरोधात मुंबई, पुण्यासह कोल्हापूर, बुलढाणा, नंदुरबार, नगर आदी विविध जिल्ह्यातील 21 विद्यार्थ्यांनी ॲडव्होकेट सुमित काटे यांच्या मार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। राज्य सरकारने 2023 मधील संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशाला अनुसरून 2022 शिक्षक भरतीतील उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी देणं बंधनकारक आहे। 2013च्या GR मध्ये नोकरीत रुजू झाल्यानंतर 6 महिन्यांनी चारित्र्य प्रमाणपत्र सादर करण्याची स्पष्ट तरतूद आहे। असे असताना सरकार चारित्र्य प्रमाणपत्र नोकरीत रुजू होण्याआधी सादर करण्याची अट घालून अडवणूक करू नका, असं खंडपीठांनी स्पष्ट केले। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।